नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या ठळक बातम्या। गजानन महाराज पारायण सोहळ्याचे मोजे कुंभारी येथे भव्य दिव्य आयोजन। विद्याताई पडवळ यांनी पारायणाच्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन। तालुक्यातील मोजे कुंभारी येथे गजानन महाराज पारायण सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्याताई पडवळ राहणार ठाणे यांच्या वाणीतून गजानन विजय ग्रंथाचे पारायण भक्तगणांनी श्रवण केले। कार्यक्रमाच्या स्थळी आकर्षक सजावट, फुलांची तारस तसेच गजानन महाराजांचा देखावा अतिशय भक्तिदृष्ट साजवण्यात आला। व्यासपीठावर विद्याताई पडवळ यांनी पारायणाच्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन केले। त्यावेळी महिला आणि पुरुष भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांनी पारायण पुस्तकीच्या साहाय्याने एकरूप होऊन सामूहिक ग्रंथ पठणाचा अनुभव घेतला। पारायण सोहळ्यासाठी हजारो भक्त उपस्थित होते। कार्यक्रमाच्या दरम्यान सत्संग प्रवचन श्रवण केले आणि भक्तांनी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने सहभाग घेतला। गजानन महाराजांच्या चरणी आपली निष्ठा व्यक्त केली। हा पारायण सोहळा गावातील सर्व वयोगटातील लोकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचा अमूल्य अनुभव ठरला। या पारायण सोहळ्याचे आयोजन अमोल बाल प्रसाद बंग यांनी केले। परिसरातील गजानन महाराज भक्तगण यांनीही सहयोग घेतला। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। एक जगत रहिवासी उदाहरण कोकाटे परिसी त्याची सरकारी व्यवस्थापनाची गमलाकी उपस्थित म्हणून त्यांनी समर्थन महाराज त्याचे पण होते स्वामी 2-3 मध्ये झाली आणि नवसाची लागली आपण प्रकारामध्ये संततीच्या मनाने तो प्रकाराला नारायण रोज करतात अशोकाच्या केले जाण परिणाम होणे नाडी पत्रलाही मित्रांची ती दृष्टी दिसली दुर्गणी मातृकी होती त्याच्या छातीला ती स्थिती पाहून तुकाराम झाली आठवण नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला तुकाराम म्हणे गुरुराया पुत्र माझं वाचले अर्पण करेल सुधारा सेवा तुमची करण्यास ऐसा वचनबद्ध होता क्षणी नारियल ठिकाणी हळू घेत प्रदीप पाहुण्याच्या मागतो व्याधीवरी झाल्यावर तो नारायण नाम कुमार म्हणून सोडला।